येवला तालुक्यातील धुळगाव ते एरंडगाव दरम्यान नुकत्याच झालेल्या रस्ते डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे समोर आले आहे। या निकृष्ट कामामुळे संतप्त झालेल्या धुळगावच्या ग्रामस्थांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असून तातडीनं सुधारणा न झाल्यास उपोषणाचा इशारा दिलाय। माहिती फलकाचा पत्ता नाही। शासकीय नियमानुसार कोणत्याही सार्वजनिक कामाच्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराचे नाव, कामाचे स्वरूप आणि मंजूर निधीचा फलक लावणं अनिवार्य असते। मात्र धुळगाव ते एरंडगाव रस्त्यावर असा कोणताही फलक दिसून आला नाही। त्यामुळे हे काम नेमके कोणी केले आणि किती निधी खर्च झाला याबाबत गोपनीयता पाळली जात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। ग्रामस्थांनी केली कामाची पोलखोल। सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल वाळके, विश्वास अण्णा गायकवाड आणि शशिकांत जगताप यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी रस्त्याची पाहणी केली। यावेळी डांबरीकरण हाताने उखडत असल्याचे आणि इस्टिमेटनुसार काम झाले नसल्याचे निदर्शनास आले। शासकीय निधीचा अयोग्य वापर करून अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने निकृष्ट काम करत आहेत, असा आरोप यावेळी गावकऱ्यांनी केला। अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव। ग्रामस्थांनी फोनवरून तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले। कर्मचाऱ्यांनी रस्त्याची पाहणी केली असून वरिष्ठ स्तरावरून यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले। जर या निकृष्ट कामाची दखल घेऊन तातडीनं दुरुस्ती करण्यात आली नाही तर धुळगावचे सर्व नागरिक सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर तीव्र उपोषण करतील। विठ्ठल वाळके यावेळी प्रवीण गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आता प्रशासन या कंत्राटदारावर काय कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। RKS न्यूज साठी उस्मान शेख, नाशिक। रिपोर्ट मध्ये काय लागेल?